नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. राजकीय झिंझिनाट या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कवींसोबत या राजकीय झिंझिनाटाचा आस्वाद आपण कालपासून घेतोय. आज आपल्यासोबत आहेत नारायण सुमंत. नारायण सुमंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातले आहेत आणि सध्या ज्या मतदारसंघात राहतात तो मतदारसंघ त्यांचा माढा आहे. त्यामुळे तिथलं राजकीय चित्र भयंकर राज्यात चर्चेला येत आहे आणि या माढा राजकारणातलं मागच्या वेळेला खासदार आत्तापर्यंत अजून लोकसभा विसर्जित व्हायची आहे तोपर्यंत शरद पवार होते. आता दोन भावांमधली झुंजर इथं पाहायला मिळते आहे. ह्या सगळ्या कवितांचा आस्वाद आणि शिवाय या गारपिटीने जो शेतकरी हैराण झाला त्या शेतकऱ्यांकडे देखील सरकारला लक्ष द्यायला वेळ नव्हता. याच्यावरही त्यांची सुंदर कविता आहे. काही काही ठिकाणी प्रचारासाठी म्हणून मतदारांना आकर्षित करण्याकरता बारबालांना घेऊन गेलं त्या बारबालांच्या वरती देखील त्यांनी कविता केली आहे. इतकंच नाही तर गांधीजींवरती देखील त्यांची सुंदर कविता आहे. बापूजी आणि तुमची बकरी अशा नावाची कविता. आपण सगळ्यांचा आस्वाद त्यांच्याकडून घेणार आहोत. मला नारायणजी पहिलाच मुद्दा विचारायचा तुम्हाला. एक्झिट पोल काल परवा सगळे बाहेर आले, त्याच्यावर राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 2 दिवसावर निकाल आलेत, त्याच्यावर तुमची काय वेगळी कविता आहे? कसं आहे पाहता की एक्झिट पोलमुळं हे जे एक भ्रमनिरास व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आता कळायला लागलं बाबा साखर कारखान्यांचे पॅकेज गेले, पाईपलाईनचे लिकेज गेले, एक्झिट पोलच्या चाहुलीनेच खुर्चीला रामराम करणे आले, ही सगळी परिस्थिती. आणि त्याच्यामुळं गदिमांनी जे सत्ताकारण रामायणातलं जे मांडलं होतं किंवा राम आणि भरत यांच्यातला संवाद की दैवजात दुःखे भरता दोषना कोणाचा, पराधीन आहे जगती खेळ माणस पुत्र मानवाचा. तर आता हा सत्ताचा खेळ जो आहे ते कसं आहे पहा की सर्व जात शासन पडता दोष ना कुणाचा, सर्व जात शासन पडता दोष ना कुणाचा, मताधीन आहे जगती खेळ आसनाचा, दोष ना कुणाचा. आय विदेशी ना दोषी नव्हे राष्ट्रवाद, पक्ष त्याग या पदयात्रा सर्व कर्म जात. वेळ चालला से माझ्या चिन्ह संचिताचा, मताधीन आहे जगती खेळ आसनाचा, दोष ना कुणाचा. पदासवे जन्मे डच्चू म्हणजे अगोदर कोऱ्या राजीनाम्यावर सही मग शपथविधी. पदासवे जन्मे डच्चू राजकारणात, दिसे भास ते ते सारे सृष्टीच्या हातात. काय शोक करीसी वेड्या दिल्लीच्या कळांचा, मताधीन आहे जगती खेळ आसनाचा, दोष ना कुणाचा. दोन दांडग्यांची होते संसदेत भेट, एक वोट पाडी दोघा पुन्हा घरी थेट. क्षणिक तेवी त्यांचा चाळा खेळ माणसा, सर्वसामान्यांचं काय काहीच नाही. क्षणिक तेवी त्यांचा चाळा खेळ माणसांचा, मताधीन आहे जगती खेळ आसनाचा, दोष ना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी मंत्रालयात, आमचं काम करा म्हणून.
परत या पुन्हा एकदा. नका येऊ कोणी मंत्रालयात, रोख भाव तुमचा मीही ठेवीला खिशा. पैसे देऊन निवडून आलोय काय, फुकट आलोय काय? रोख भाव तुमचा मीही ठेवीला खिशात, मार्ग दाखवी तू मजसी राज्य संसदेचा. जाणकार जे होते त्यांनी अगोदरच राज्यसभेचा मार्ग अवलंबला. म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं उदाहरण देत आहे. मताधीन आहे जगती खेळ आसनाचा, दोष ना कुणा. वा, तर या गदिमांच्या मूळ सगळ्या गीताचं तुम्ही विडंबन करून अशा पद्धतीने निवडणुकीच्या राजकारणाची कविता केली. पण इतकंच नाही, या सगळ्या कवितेवरती आधारित तुम्ही पुढे जात असताना बापूजी आणि बकरी अशा नावाची पण कविता केली, तीही विडंबनात्मक, की बापूजींनी आपल्याला इतका देश स्वतंत्र करून दिला, इतकं सुंदर सगळं स्वराज्य मिळवून दिलं, त्याचा आपण काय उपयोग केला? कसं आहे पहा, म्हणजे बापूजी आणि त्यांची बकरी ही कविता सुद्धा कशी मला सुचली. मी स्वतः शेती करतो, पिंपळखुंट्यासारख्या ठिकाणी मी स्वतः शेती करतो. म्हणजे मी काही बांधावरचा शेतकरी नाही किंवा आडनावाचा शेतकरी नाही किंवा कागदोपत्री शेतकरी नाही, तरी शेती करतो. तरी मी प्रत्यक्ष शेती करतो. तर की भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देश कोण म्हणलं बाबा हे पहिल्यांदा? ह्याचा शोध घेतल्यानंतर मला कळलं की महात्मा गांधी म्हणले की भारत हा कृषी प्रधान देश आहे. मग म्हणलं आता ही आपली शेतकऱ्याची वेदना सांगण्याच्या लायकीचा एखादा तरी नेता देशात आहे का, म्हणून मी सर्वे केला. तेव्हा लक्षात आलं की माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं सांगावं आणि त्याच्यावर उपाय शोधावे, या योग्यतेचा सध्या देशात एकही नेता नाही. म्हणून मग मी शेवटी महात्मा गांधींशी संवाद केला. ती कविता बापूजी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी, कारण अलीकडच्या पिढ्यांना त्यांचं पूर्ण नावही माहित नाही म्हणून सांगावं लागलं मला. त्यांच्याशी हा केलेला संवाद एका शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी. बापूजी तुम्ही गेलात निघून, बापूजी तुम्ही गेलात निघून, आणि तुमची बकरी राहिली मागे, आणि तुमची बकरी राहिली मागे, आणि तुम्ही जीवापाड सांभाळलेले आश्रम मोकळे झाले बकरीला चरण्यासाठी, आणि तुम्ही जीवापाड सांभाळलेले आश्रम मोकळे झाले बकरीला चरण्यासाठी. बापूजी तुम्ही किती सहजतेने सत्य सांगून गेलात. भारत कृषी प्रधान देश आहे, भारत कृषी प्रधान देश आहे. आणि मग हे आयते आश्रम चरून चरून पुष्ट झालेल्या बकरीने जन्म दिले बोकडांना आणि बालिंग्यांना. चरून चरून पुष्ट झालेल्या बकरीने जन्म दिले बोकडांना आणि बालिंग्यांना. चरून चरून जडावलेल्या जिभेने तुमचे आदर्श सांगताना तिने हेही सांगितले त्यांना की भारत कुरण प्रधान देश आहे, भारत कुरण प्रधान देश आहे. आणि मग मोकाट सुटले हे बोकड आणि बालिंगे उभा देश चरण्यासाठी, आणि मग मोकाट सुटले हे बोकड आणि बालिंगे उभा देश चरण्यासाठी. आणि त्यात ही तुमची बकरी अशी बहुप्रसवा, आणि त्यात ही तुमची बकरी अशी बहुप्रसवा. 5 वर्षाचा नियम धाब्यावर बसून आता ती केव्हाही प्रसवते आहे, अगदी मुदतपूर्व ही मध्यावधी. 5 वर्षाचा नियम धाब्यावर बसून आता ती केव्हाही प्रसवते आहे, अगदी मुदतपूर्व ही. गटाच्या तटाच्या पक्षाच्या जातीच्या बारशाला या, बोकड घ्या कुणी बालिंगा द्या, बालिंगा घ्या कुणी बोकड द्या. आता तर ते इतके उद्धट आणि इतके मगरूर, आता तर ते इतके उद्धट आणि की इतके मगरूर की ते खुशाल बोट दाखवतात तुमच्याच बकरीकडे आणि म्हणतात कसे, गांधीजी आणि आम्ही दूध भाऊ, गांधीजी आणि आम्ही दूध भाऊ, अख्खा देश आमचाच खाऊ. आता तर ते लाल किल्ल्यापासून चरत चरत निघतात ते थेट पिंपळ खुंट्यातल्या माझ्या शेतापर्यंत. आता तर ते लाल किल्ल्यापासून चरत चरत निघतात ते थेट पिंपळ खुंट्यातल्या माझ्या शेतापर्यंत. चारा अपुरा पडतो म्हणून की काय, आता ते खातात खते, पशुखाद्ये, सिमेंट, बूट, इतकेच काय कालव्या सकट अख्खी धरणेही खाल्ली आहेत या बोकडांनी आणि बालिंग्यांनी. इतकेच काय कालव्या सकट अख्खी धरणेही खाल्ली आहेत या बोकडांनी आणि बालिंग्यांनी. आणि यांना रोखावे म्हटले तर ते लगेचच पांघरतात तुमचाच पंचा उपोषणाच्या निमित्ताने. आणि यांना रोखावे म्हटले तर ते
तुमचा हात पांघरतात पंचा उपोषणाच्या निमित्ताने आणि आग्रही होतात त्यांच्या कथित सत्यासाठी आणि आग्रही होतात त्यांच्या कथित सत्यासाठी बापूजी कसे सुटावे हे त्रांगडे बापूजी कसे सुटावे हे त्रांगडे यांच्यासाठी अपुरे कोर्टाचे जाळे आणि तुरुंगाचे कोंडवाडे यांच्यासाठी अपुरे कोर्टाचे जाळे आणि तुरुंगाचे कोंडवाडे बापूजी जेव्हा कुंपण खात होते शेत तेव्हा उखडून फेकून दिले कुंपण आणि राखली पिके जी उभी होती बापूजी जेव्हा कुंपण खात होते शेत तेव्हा उखडून फेकून दिले कुंपण आणि राखली पिके जी उभी होती आता पिकांनाच खाते आहे येथील माती वा आता पिकांनाच खाते आहे येथील माती बापूजी मी कशी करावी शेती बापूजी मी कशी करावी शेती बापूजी मी का करावी शेती क्या बात आहे अत्यंत सुंदर शब्दामध्ये तुम्ही हे सगळं शेतकऱ्याचं वर्णन मांडलेलं आहे ब्रेकची वेळ झाली आपल्या ब्रेक घेणार आहोत पण ज्या शेतकऱ्याची व्यथा त्यांनी आपल्या शब्दांमधून मांडली याच शेतकऱ्यांना निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या गारपिटीमध्ये सरकार कसं विसरलं त्यावरही त्यांची सुंदर कविता आहे आणि सिंचनाच्या नावाखाली जो घोटाळा झाला त्यावर सरकार कसं भाष्य करत नाही यावर धरण नावाची कविता आहे ब्रेक नंतर ऐकणार आहोत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत नारायण सुमंत आहेत नारायण सुमंत ज्या शेतकऱ्याची व्यथा तुम्ही मगाशी मांडली त्याच शेतकऱ्याच्या नावाने तुम्ही कविता लिहिली आडनाव शेतकरी काय ती कविता आहे कसं आहे बा किंवा मी कळता झाल्यापासून एक अफवा ऐकत आलोय की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याच्याबरोबर दुसरी अफवा अशी की शेतकरी हा या देशाचा राजा आहे ते ऐकल्यापासून तर मला राजपुत्र असल्यासारखंच वाटायला लागलं पण माझे वडील शेतकरी ते जर राजे असतील तर मी कोण झालो राजपुत्र रोज अशा अफवा ऐकतोय आणि रोज वर्तमानपत्र उघडलं की नवीन आकडा आज विदर्भात 18 शेतकऱ्यांची आत्महत्या मग मला कळना की हा राजा असणारा शेतकरी कोणता आणि आत्महत्या करणारा शेतकरी कोणता म्हणून मी तपास केला सर्व्हे ऑफ इंडिया तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतामध्ये शेतकऱ्यांचा एक नवीन वाण जन्माला आलाय नवीन व्हरायटी आणि हे राजे असणारे शेतकरी मग ते कशाची शेती करतात काय पेरतात याच्यावर तुम्ही कोणते डोस देतात खताचे हे सगळं तपास केल्यानंतर सुचलेले हे लोकगीत आहे कारण जुन्या शेतकऱ्यांसाठी अनेक लोकगीत होती ना दैवावानी शेत माझ्या नवसाला पावलं कुबेराचं धन माझ्या शेतात गावलं पण ह्या नवीन शेतकऱ्यांसाठी हे काही लोकगीत नाही म्हणलं आपण नाही लिहायचं तर कोणी लिहायचं त्याच्यामुळे हे लिहिलेलं लोकगीत आडनावाचे शेतकरी आम्ही आडनावाचे शेतकरी रे आम्ही आडनावाचे शेतकरी रे घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे हा सभेसाठी रे आम्ही आडनावाचे शेतकरी रे पंचायती नांगरतो सोसायट्या कोळपतो मातीविना शेती मातीतली शेती म्हणजे ते मातीत घालणारी शेती पंचायती नांगरतो सोसायट्या कोळपतो कारखाने काढून या लिकर आम्ही गाळतो आधुनिक गुरवाळ 21व्या शतकातले कारखाने काढून या लिकर आम्ही गाळतो पतसंस्था डेऱ्यांची धार काढतो रे पतसंस्था डेऱ्यांची धार काढतो रे घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे हा सभेसाठी रे आम्ही आडनावाचे शेतकरी रे आता कसं आहे जुनी जी लोकगीत असायची ते एक संपूर्ण लोकगीत एकाच चालीत असायचं बरोबर त्याला कारण आहे तसंच होत पूर्वीची माणसं एका चालीची होती आता चालीरीती बदलल्याचं काय आणि यांच्या शेतीत कसं असतं कल बदलला की चाल बदलली आता चाल बदलतील बघा तर त्याच्यामुळे साहजिकच मला चाल बदलावी लागली विश्राम गृहातून करू पेरणी विश्राम गृहातून करू पेरणी विश्रामगृह म्हणजे मराठीत रेस्ट हाऊस कारण विश्रामगृह शब्द आपल्याला संस्कृत वाटतो रेस्ट हाऊस आपला मराठी शब्द
विश्रामगृहातून करू पेरणी, विमानातून करू खुरपणी, विमानातून करू खुरपणी. पत्रकार परिषदा विमानात. हा मी माझे मित्र असणारे मंत्र्यांना म्हणलं, अहो विमानात कशाला पत्रकार परिषदा घेता तुम्ही? ते म्हणले काय मोर्चे यायची शक्यता नसती. विमानातून करू खुरपणी, लाल दिव्यातून करू राखणी, लाल दिव्यातून करू राखणी, प्रकल्पातून करू कापणी, प्रकल्पातून करू कापणी, सहकाराच्या गोफणीने पाखर हाकू रे, वा सहकाराच्या गोफणीने पाखर हाकू रे, आम्ही आडनावाचे शेतकरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे, हा हा सभेसाठी रे, आम्ही आडनावाचे शेतकरी रे. आता यांच्या शेतीमध्ये नेहमीचे वाणे 2189 86 किंवा बिन्नी बिट्टी मल्लिका बिट्टी. अगोदर सुरुवातीला मला वाटलं हे नवीन आयटमचे नाव आहेत काय की, पण विदर्भात गेल्यावर कळे हे कापसाचे वाण आहेत. आपण आणखी काही कवितांचा आस्वाद घेणार आहोत. ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक घेऊन परत येऊ. ब्रेकनंतर परत एकदा तुमचं स्वागत. नारायण सुमंत आपल्या सोबत आहेत. नारायण सुमंत, ही निवडणूक तुम्हाला प्रचाराच्या दृष्टीने कशी वेगळी वाटली? त्यावर तुम्ही काय कविता केलेली आहे? या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर म्हणजे हा सगळा व्हिज्युअल मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गेला, पण त्याहीपेक्षा आबांनी जे बार बंद केलेले आणि त्याच्यामुळे बारबाला ज्या बेकार झालेल्या होत्या, त्या बारबालांना मोठ्या प्रमाणात रोजगार या निवडणुकांमध्ये मिळाला, ही एक आनंदाची गोष्ट त्याच्यामधली. पण बारबाला प्रचाराला आल्यामुळं बारबाला आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यात जी रासलीला झाली ती फार मोठी गंमतशीर होती. म्हणजे जगदीश खेबुडकरांचं जे गीत आहे, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, तसा आनंदी आनंद अनेक ठिकाणी होता. मग त्याच्या संदर्भातलं हे विडंबन, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आल्या प्रचारास आज बारबाला, आल्या प्रचारास आज बारबाला, पेग मारू चला गर्दी जमू चला, पेग मारू चला गर्दी जमू चला, आला आला ऑर्केस्ट्रा आला, किती सांगू मी सांगू कुणाला, आल्या प्रचारास आज बारबाला. शिबिराच्या रात्री ग हायवेच्या काठी, कार्यकर्ता प्रबोधन शिबिर. आणि पूर्वी नद्याच्या काठी असायची रासलीला, आता म्हणजे हायवेच्या काठी, कारण सगळी तीर्थस्थानं आता नद्याच्या काठी नाही, हायवेच्या कडेला तीर्थ आहेत आणि ते तीर्थ भक्तांना माहितीत. शिबिराच्या रात्री ग हायवेच्या काठी गोकुळ अवतरले, ग्लास घेऊ हातात नाचू गाऊ तालात, झेंडे ही फुरफुरले, नेता दिसतो उठून चमचे आले नटून, नेता दिसतो उठून चमचे आले नटून, शुभ्र खादीचा शृंगार केला, आल्या प्रचारास आज बारबाला, आल्या प्रचारास आज बारबाला. ब्रँड किती साजिरे ग धाब्यावरी गोजिरे, भुलले सुरा संगती, ब्रँड किती साजिरे ग धाब्यावरी गोजिरे, भुलले सुरा संगती, कोणी मागा व्हिस्की तर कोणी मागा फुटकळ, मद्याला नावे किती, कोणी मागा व्हिस्की तर कोणी मागा फुटकळ, मद्याला नावे किती,
रोज पोस्टर डकवून बाळ गेली थकून, रोज पोस्टर डकवून बाळ गेली थकून, श्रम परिहार करती या बाला, आल्या प्रचारास आज बार बाला, धोका देऊन आल्या आबाला, आल्या प्रचारास आज बार बाला. आणि वास्तव काय पहा, प्रचारास रंग येता गाव सारा रंगला, प्रचारास रंग येता गाव सारा रंगला, डिजिटल वर डिजिटल चढे, लपून छपून गिरीधारी वाटतो ग नोटा भारी. मतदानाच्या आदल्या दिवशी लपून छपून गिरीधारी वाटतो ग नोटा भारी, पैशाचे पडती सडे, फार झाली नशा धुंद दिसती दिशा, फार झाली नशा धुंद दिसती दिशा, सत्तेसाठीची ही रास लीला, आल्या प्रचारास आज बार बाला, आल्या. क्या बात आहे नारायण सुमनजी, तुम्ही कार्यक्रमाची सांगता उत्तम केली आहे. धन्यवाद, तुम्ही आलात आणि या छान राजकीय नाट्याचं रंजन आमच्या पुढे घडवलं. यानंतर या कार्यक्रमात इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.